वळूया पुढल्या बातमीकडे। नरेंद्र मोदी 2029 पर्यंत पंतप्रधान राहतील का? खासदार संजय राऊतांनी हा सवाल उपस्थित केला आहे। 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडतायत ते असेल। माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आता माझ्यासोबत आहेत। नवनाथ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नवनाथ बन आपल्याशी जोडले गेलेत। नवनाथ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। माझा येतोय? संजय राऊतांनी आता एक स्टेटमेंट केलंय की 2029 पर्यंत पंतप्रधानपदी मोदी राहतील का याचीच त्यांना शंका वाटते आणि त्या पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे। आपली प्रतिक्रिया? आपल्याला कल्पना आहे का नाही मला माहित नाही, पण भांडूपमध्ये गाढव नाका आहे आणि त्या गाढव नाक्याचं नेतृत्व कायम संजय राऊत सकाळी 9 वाजता करत असतात। भविष्य सांगण्याचा नवीन धंदा त्यांनी सुरू केलाय, कारण राजकारणात त्यांना काही काम उरलेलं नाही। त्यामुळे किमान आता भविष्य बघून आपण आता उरलेली कारकीर्द सारूया अशा पद्धतीचा विचार संजय राऊत यांचा असेल। खरं तर आपल्या पक्षामधले 40 लोक घरातून निघून गेले, पक्षातून निघून गेले हे संजय राऊत यांना कळालं नाही। त्यामुळे त्यांनी विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राहतील का नाही, ते पंतप्रधान आहेत का नाही याबद्दल बोलू नये। जनतेनं जवळपास 300 जागांसह एनडीएला बहुमत दिलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने पंतप्रधान झालेले आहेत। संजय राऊतांचे त्याबद्दल काहीही भूमिका असो, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी 140 कोटी जनतेचे आशीर्वाद आहेत आणि जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहेत तोपर्यंत ते पंतप्रधानपदी राहणार आहेत। त्यामुळे संजय राऊत यांनी विनाकारण बडबड करू नये। त्यांनी गाढव नाक्यावर जो नवीन धंदा सुरू केला त्या धंद्यामध्ये त्यांना फार यश मिळणार नाही। धन्यवाद नवनाथजी, आपण आमच्याशी बोललात त्याकरता।